हॅलो. पुस्तक वाचनाची आवड तर आहे, परंतु स्पीड कमी असल्यामुळे बऱ्याचदा पुस्तकं अर्ध्यावरच सुटतात आणि त्यामुळे वाचनाचं मोटिवेशन जातं. या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत बघा आणि रीडर्स डायस्टला फॉलो करा. इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल्सो अशा पुस्तकांच्या सुंदर छान छान व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी एका तासात 300 पानाचं पुस्तक कसं संपवायचं या प्रकारचे इम्पॉसिबल हॅक्स बिलकुल सांगणार नाहीये. बिकॉज आपण माणूस आहोत, आपण रोबोट चिट्टी नाहीये किंवा कोई मुलग्यामधलं रोहित पण नाही की असं एकदम पुस्तक घेतलं, नुसतं चाळलं आणि लगेच संपवून टाकलं है ना. तर पहिली गोष्ट मला असं म्हणायचंय की मी पण स्लो रीडरच होते. आता मी नाहीये, त्याच्या मागचं रिझन पण मी सांगणारच आहे. बट बेसिकली असं आहे की स्लो रीडिंग सुद्धा रीडिंगच असते. बऱ्याचदा एखाद्या गोष्टीचा फील घेत घेत वाचत सुटणं पण आनंद घेण्यासारखंच असतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सोपे साधे सरळ हॅक सांगणार आहे, ज्यामुळे तुमची पुस्तक वाचनाची सवय तर वृद्धिंगत होईलच, त्यासोबतच तुमचं स्पीड सुद्धा वाढेल, ज्यामुळे तुम्हाला वाचनाचं मोटिवेशन सुद्धा मिळू शकतं. हॅक नंबर 1, जास्त वेळ नाही तर योग्य वेळ शोधा. येस, मला वेळ मिळत नाही म्हणून हे एक बेसिक एक्सक्यूज असतं सगळ्यांचं की मला पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही. आय मीन मला कंटाळा आलाय, माझे कान असे ना करदू झालेत एकदम की वेळ नाही हे ऐकून. तुम्हाला दिवसभरात 10 ते 15 मिनिटं इझिली कशाही बाजूला काढता येऊ शकतात. आणि जर तुम्ही स्वतःला जेव्हा सांगत असाल ना की मला वेळ नाही, त्याआधी तुम्ही तुमचा स्क्रीन टाइम एकदा चेक करा आणि मग मला सांगा की तुमचा वेळ कुठे जातोय. गिल्ट देत नाहीये, मी खरं सांगते. तर झोपण्याआधी किंवा सकाळी झोपेतून उठल्यानंतर किंवा प्रवासामध्ये किंवा ऑफिसमधून आल्यानंतर ही माशी मला डिस्टर्ब करते. तर यातले ना तुम्ही 10 ते 15 मिनिटं सहज इझिली बाजूला काढू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही किमान दिवसभरात 10 ते 15 पानं इझिली वाचू शकता, ज्याच्यामुळे तुमचं महिनाभरात एक तरी पुस्तक डेफिनेटली वाचून होतं. हॅक नंबर 2, सर्वात आधी हे लक्षात ठेवा की सगळ्या पुस्तकांना सेम स्पीड लागू होत नसते. म्हणजे जर तुम्ही एखादं मोटिवेशनल कॅटेगरी मधलं पुस्तक घेतलं असेल तर ते कधीच 1-2 सिटिंग मध्ये संपवू नका. संपत असेल तरी संपवू नका. मी माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगते. मी जेव्हा फोकस ऑन व्हॉट मॅटर्स हे पुस्तक वाचायला चालू केलं होतं, मी महिनाभर तेच पुस्तक वाचत होते. साईड बाय साईड दुसरी पुस्तकं पण घेतली होती वाचायला. पण जेव्हा जेव्हा मला असं मनातून लो फील होत होतं, सेल्फ डाऊट येत होते, इफिशियन्सी कमी होतीये का काय असं वाटत होतं, अंडर कॉन्फिडंट वाटत होतं, तेव्हा मी त्या पुस्तकातलं ना 1 किंवा 2 पान वाचायचे आणि त्यातले नोट्स काढत होते. असं करत करत ते पुस्तक संपून गेलं. सो पुस्तक संपवणं ते एम नव्हतं, तरीही ते पुस्तक संपलं बिकॉज मी त्याला माझ्या वेगवेगळ्या सिटिंग्स मध्ये डिवाइड केलं होतं. आणि तेच जेव्हा मी वि. स. खांडेकरांची उल्का कादंबरी वाचली होती किंवा सुखाचा शोध नावाची कादंबरी वाचली होती, 3 ते 4 सिटिंग मध्ये या कादंबऱ्या संपून गेल्या होत्या. बिकॉज त्याच्यामध्ये असं होतं की यार प्लॉट्स पुढे जात होता स्टोरीमध्ये. आणि तेच जर तुम्ही एखादं हॉरर किंवा मर्डर मिस्ट्री कॅटेगरी मधलं पुस्तक घेतलं, ते तर म्हणजे कधी चालू केलं आणि कधी संपलं हे कळतही नाही, कारण की त्याच्यामध्ये पुढे काय होणार तशा प्रकारे ते कथानक लिहिलं गेलेलं असतं, ज्यामुळे तिकडची स्पीड आणि सेल्फ हेल्प पुस्तकांची स्पीड कधीच मॅच नाही करायची. ऑलराईट. हॅक नंबर 3, रिवॉर्ड्स. येस, माणसाच्या मनाला ना कुठली पण एखादी लहान जरी सवय लावायची असेल ना, त्याला रिवॉर्ड्स देणं फार गरजेचं असतं, ज्याच्यामुळे आपल्याला मोटिवेशन भेटतं ती गोष्ट करण्याचं. त्यामुळे मी स्वतःला जेव्हा ठरवलं होतं की मी दिवसभरात 10 किंवा 15 पानं वाचणार आणि त्यापेक्षा एक जरी पान जास्त वाचलं ना, मी स्वतःला हेझलनट कॅपचिनो प्यायला देत होते बिकॉज इट्स काइंड ऑफ एन अचिव्हमेंट. मी आज 2 पानं जास्त वाचली, त्यामुळे मला मोटिवेशन मिळालं जास्तीत जास्त पानं वाचण्याचं, जास्तीत जास्त पुस्तकं वाचण्याचं. सो एक पॉइंट असा आला, मी स्वतःला एवढे रिवॉर्ड्स दिले ना, मला लिटरली कॅफिनचं ना ऍडिक्शन जडलं होतं. म्हणलं यार जाऊ द्या, आपण असंही दारू सिगरेट पित नाही, कॅफिन घेऊया. ती कुठलंही ऍडिक्शन खराबच असतं एक्सेप्ट ते पुस्तकांचं असेल. सो मला बेसिकली हे म्हणायचं की तुम्ही एक स्वतःला टार्गेट द्या की मी दिवसभरात रोज 10 पानं वाचणार. सो जर 12 पानं वाचली, 13 पानं वाचली, तर स्वतःला काहीतरी छोटं का होईना पण रिवॉर्ड द्या. और बेसिक थिंग तुम्ही स्वतःला शाबासकी सुद्धा देऊ शकता. नेक्स्ट हॅक आहे, तुमचं पुस्तक कुठल्या एकाच प्रकारामध्ये लिमिटेड ठेवू नका. आता हे ऍक्च्युली मला लागू होत नाही, कारण मी फक्त आणि फक्त याच प्रकारची पुस्तकं वाचत असते. बट सिन्स मी आता पुस्तकांवरती व्हिडिओज बनवते, तर मी दुसऱ्यांचे एक्सपिरियन्सेस पण तुमच्यासोबत शेअर केले पाहिजेत. आय थिंक दॅट्स माय ड्युटी अँड आय लाईक माय ड्युटी. तर बाकीची बडबड बाजूला, मला असं म्हणायचंय की जर तुम्हाला अशी पुस्तकं वाचायला मिळत असतील तर वाचा, भरपूर वाचा. पण कधी कधी ट्रॅव्हलिंगमध्ये जर तुम्ही किंडल सोबत ठेवू शकत असाल किंवा ऑडिओ बुक ऐकू
शकत असाल तर ते पण तुम्ही ट्राय केलं पाहिजे. एम फक्त एवढंच आहे की त्या पुस्तकात काय आहे ते नॉलेज तुम्हाला मिळालं पाहिजे. मग ते किंडलच्या थ्रू मिळालं और अशा पुस्तकांच्या थ्रू मिळालं तरी चालतं. मी तर हीच पुस्तकं वाचते, त्यामुळे बऱ्याचदा माझी ऑफिसची बॅग किंवा ट्रॅव्हलिंगची बॅग कुठली पण हेवी होते. कधी कधी पुस्तकांना ठेवायला पण जागा पुरत नाही. बट वो अभी मेरा लाईफ का पूरा स्ट्रगल आहे, मेरा लाईफ का पूरा स्ट्रगल आहे, जो मला करावाच लागेल. पण तुम्हाला सांगते की जर शक्य असेल तर तुम्ही किंडलवरती सुद्धा पुस्तकं वाचायला चालू करा. त्याच्यामुळे काय होतं की हळूहळू ना तुमच्या वाचनाची स्पीड त्याच्यामुळे सुद्धा वाढू शकते. किंवा जर ऑडिओ बुक सुद्धा ऐकत असाल तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये, कुठे ऑफिसला जाताना किंवा घरी येताना वगैरे, तर डेफिनेटली गो फॉर इट. त्याच्यामुळे खूप मोटिवेशन मिळतं आणि फायदा होतो. नेक्स्ट हॅक आहे, प्रत्येक शब्द वाचायची गरज नसते. तुम्ही म्हणाल पुस्तकं वाचायला सांगते ही पोरगी आणि शब्द वाचू नको म्हणते, पुस्तकात शब्दांशिवाय काय असतं? तर आधी माझं पूर्ण बोलणं ऐकून घ्या. तर मला असं वाटतं की बऱ्याचदा लेखकाने एखादा छोटासा कन्सेप्ट जर समजावून सांगण्यासाठी ना पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिहिलेले असतात, लाईक ओव्हर एक्सप्लेनेशन दिलेलं असतं. तेव्हा तुम्हाला सगळं वाचायची गरज नसते. तुम्ही फक्त त्या शब्दांवरती फोकस केलं पाहिजे किंवा तुम्ही त्याचा मतितार्थ समजून घेऊ शकता. रीडिंग बिटवीन द लाईन्स जर तुम्ही अंडरस्टँड केलं तर तुम्हाला तो पूर्ण पॅरेग्राफ वाचायची गरज नाही. तुम्ही सरळ पुढच्या पेजवरती जाऊ शकता. किंवा कधी कधी एखादा बोरिंग पॅच येतो वाचता आणि तेव्हा असं वाटतं की यार नवीन ह्याच्यामध्ये असं काही सांगितलेलंच नाहीये, तर मी डायरेक्ट पुढे जातो. आता हे जे हॅक आहे ते इंग्लिश पुस्तकं वाचताना लागू होत नाही, कारण बऱ्याचदा इंग्लिश पुस्तकं वाचताना आपली वोकॅब्युलरी वीक असल्याने, म्हणजे माझी तर आहेच बरं का, तर आपल्याला डिक्शनरी घेऊन बसावं लागतं. मग शब्दांचे अर्थच कळत नाहीत. आता जिथं शब्दांचा अर्थच कळत नाही तिथे मतितार्थ कसा कळेल, हो ना? अशा वेळी तुम्ही म्हणजे मराठी पुस्तक वाचत असाल तरच हे हॅक वापरा. जिथे शब्दाचा फक्त बॅकग्राऊंडला काय अर्थ आहे, थीम काय आहे हे जरी कळलं ना तरी तुम्ही पुढचं पानाला वाचायला घेऊ शकता. त्याच्यामुळे तुमची वाचनाची स्पीड नक्कीच वाढेल. पुढची हॅक एकदम सोपी आणि अगदी परिणामकारक आहे. ते म्हणजे की वाचताना तुम्ही सोबत एखादा पेन, हायलायटर किंवा पेन्सिल ठेवू शकता. आता तुम्ही म्हणाल की आम्ही आता पुस्तकं घाण करत बसायची का, त्याच्यावर रंगरंगोटी करत बसायची का? जेव्हा मी इंस्टाग्रामवर असे हायलाईट केले रील्स टाकते तेव्हा कमेंटमध्ये मला लोक म्हणतात तू का रांगोळी काढते का पुस्तकांवर? तर बेसिकली म्हणायचा उद्देश हा आहे की त्याच्यामुळे जर तुमची वाचनाची स्पीड वाढत असेल, कॉन्सन्ट्रेशन वाढत असेल तर काही हरकत नाही ते करायला. आणि फारच तुम्हाला ते घाणच वाटत असेल तर तुम्ही जस्ट हे तुमचं बोट आहे ना असं बोटाने ठेवून वाचा. त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही भरकटणार नाही वाचताना. आणि जेव्हा तुमचं पुस्तक वाचून होईल तेव्हा बुकमार्क हे रीडर्स डायरीचं आहे, अशी बुकमार्क्स तुम्ही यूज करू शकताच. पण त्यासोबतच कुठलं पान, कुठल्या शब्दावर तुम्ही येऊन थांबलात, कुठला पॅरेग्राफ संपलाय ते एखादी छोटीशी ना पेनने मार्क करून ठेवू शकता. ज्याच्यामुळे काय होईल की जेव्हा तुम्ही ते पुस्तक परत वाचायला चालू कराल, कंटिन्यू कराल, तेव्हा तुम्हाला मागची 2 पानं वाचत बसायची गरज नाही. सो तुमची ॲटलिस्ट तेवढा तरी वेळ नक्कीच वाचू शकतो. लास्ट बट नॉट द लिस्ट हॅक, ठीक आहे, हे खूपच महत्त्वाचं आहे. अगदी छोटीशी गोष्ट आहे पण फार परिणामकारक आहे. ते म्हणजे की वाचताना ना आधी फोन बाजूला ठेवा. तुम्ही म्हणाल की आम्ही तुझे व्हिडिओज फोनमध्येच बघतो. ठीक आहे ना, माझे व्हिडिओ तसे इम्पॉर्टंट असतात, एंटरटेनिंग तेवढे नसतात, पण तुमच्या बुद्धीला काहीतरी खुराक देणारी असतात, हो की नाही? कमेंटमध्ये सांगा. तर बेसिकली मला असं म्हणायचं की जर तुम्ही पुस्तक वाचताना फोन जवळ असेल ना तुमच्या, तर त्याच्यामुळे ना सारखं नोटिफिकेशन्स ट्यू 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 असतात आणि त्याच्यामुळे पुस्तक वाचताना लक्ष विचलित होतं. ठीक आहे, आणि पुस्तकं ठीक आहे, मी म्हणते काही सिलेबस नाही आपला हा की तुम्हाला अभ्यास करावा लागेल वगैरे, पण तरीही पुस्तक वाचताना थोडंसं कॉन्सन्ट्रेशन गरजेचं असतं. जर फोन बाजूला असेल ना तर तुम्हाला लक्ष सारखं तिकडे जातं. त्याचे नोटिफिकेशन्समुळे तुम्हाला असं वाटतं की यार कुणाचा मेसेज आलाय बघून घेतो. मग तेव्हा तुम्ही ॲटलिस्ट नेट तरी बंद करून ठेवा, वायफाय पण बंद करून ठेवा किंवा फोन व्हायब्रेशनवर ठेवा. और मॅक्स टू मॅक्स व्हॉट यू कॅन डू इज की दुसऱ्या रूममध्ये फोन ठेवून द्या आणि अर्धा तासाचा अलार्म लावा की जेव्हा अर्ध्या तासानंतर मी पुस्तक पण बाजूला ठेवेन आणि माझ्या फोनला मी परत जाईन. किंवा थोडंसं कामामध्ये पण तुम्हाला व्यत्यय नको उगीच, है ना, बिकॉज खूप लोकांचं फोनवरती पण काम असतं, माझं पण असतं म्हणा. सो बेसिकली तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचं, फोन आधी बाजूला ठेवा. तर कसा वाटलं तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ? जलद गतीनं पुस्तकं वाचणारी जे लोक असतात ना ती काय फार वेगळी नसतात, फक्त ती सातत्याने पुस्तकांचं वाचन करतात. ज्याच्यामुळे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की मी वर्षभरात 50 पुस्तकं वाचली, 100 पुस्तकं वाचली. तर हे म्हणजे अगदीच हार्ड टू अचीव किंवा इम्पॉसिबल नाही.
नाही आहे. ट्रस्ट मी, इट इज पॉसिबल. मी स्वतः ते ट्राय करून बघितलेलं आहे की वर्षभरातनं मी जानेवारीमध्येच ठरवायची की मला एवढी पुस्तकं वाचायची आणि तेवढी माझी नंतर झालेली सुद्धा आहेत. इनफॅक्ट एक पॉईंट असा आला होता की मी स्वतःनं मोजायला विसरले होते, इतकी पुस्तकांमध्ये मी घडून गेले होते, इतकं वाचन माझं वाढलं होतं. तर येस, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट हॅबिट, बट ॲट द सेम टाईम जर तुम्हाला त्याच्या स्पीडवरती थोडंसं काम करायचं असेल ना, तर फक्त स्वतःला एकच सांगा, 10 किंवा 15 मिनटं फक्त मी आज वाचन करणार आणि जेवढं होईल तेवढं मी वाचणार. सो येस, यातली कुठली हॅक तुम्हाला इम्पॉर्टंट वाटली कमेंटमध्ये सांगा आणि रीडर्स डायसला तुमचं भरभरून प्रेम असंच देत राहा. थँक्यू सो मच, तुम्ही शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ पाहिला. तुमच्या बुकिश फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि येस प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.